नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, आपण थंबनेलवरती एक स्क्रीनशॉट लावलेला आहे आणि त्याच्यावरती तो शेतकरी म्हणत आहे की सर, मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे 55,500 रुपये जमा झालेले आहेत 3 टप्प्यामध्ये। तर मित्रांनो, हे नेमके बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला की हे पैसे नेमके कसे जमा झालेले। बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला की आम्हाला तर इतके पैसे मिळाले नाही, मग तुम्ही चुकीची माहिती देता का। तर मित्रांनो, तसं नाही आहे। आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगितलं होतं की एखाद्या शेतकऱ्याकडे जर का 3 हेक्टर जमीन असेल तर त्याला 55,500 रुपये जास्तीत जास्त अतिवृष्टी आणि रब्बीचे दोघां मिळून अनुदान हे जमा होणार आहे। तर मित्रांनो, ते नेमकं कसं जमा झालेलं आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, अतिवृष्टी मदत ही राज्य सरकार, अतिवृष्टी आणि रब्बीचं जे अनुदान आहे हे दोन्ही मिळून मदत राज्य शासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली होती। मित्रांनो, अतिवृष्टीची जी मदत आहे ही NDRFच्या निकषानुसार 2 हेक्टरची मर्यादा NDRFला असते। मग 2 हेक्टरची जर का मर्यादा पकडली आपण तर हेक्टरी 8,500 रुपये मदत। तर 2 हेक्टरचे पैसे होतात किती, 8,500 रुपये, 17,000 रुपये। आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त 1 हेक्टरची मदत करण्यात आलेली होती, म्हणजे टोटल 3 हेक्टरची मर्यादा करण्यात आलेली होती। फक्त जे पैसे येताना शेतकऱ्यांना जे पैसे जमा झालेले हे 2 टप्प्यामध्ये झालेले अतिवृष्टीचे, कारण NDRFच्या निकषानुसार 2 हेक्टरचे पैसे वेगळे पडले आणि राज्य शासनानं जे 8,500 रुपये म्हणजे 1 हेक्टरची अतिरिक्त मदत घोषित केलेली होती, 2 हेक्टरच्या ठिकाणी 3 हेक्टर केलेलं होतं, त्याचे जे 8,500 रुपये हे राज्य शासनाच्या माध्यमातून वेगळे शेतकऱ्यांना हेक्टरी जमा करण्यात आलेले। म्हणजे हे झाले 2 टप्पे। आणि रब्बीचं जे अनुदान आहे हे राज्य शासनाच्या माध्यमातून एकाच टप्प्यामध्ये वितरित करण्यात आलेलं आहे। काही शेतकऱ्यांना 2 टप्प्यामध्ये सुद्धा वितरित करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे काही शेतकऱ्यांना 1 टप्प्यामध्ये, काही शेतकऱ्यांना 2 टप्प्यामध्ये, तर काही शेतकऱ्यांना 3 किंवा 4 टप्प्यामध्ये देखील पैसे जमा झालेले। मित्रांनो, असेच म्हणजे अतिवृष्टी मदत ही 8,500 गुणिले 3 म्हणजे 25,500 रुपये। 3 हेक्टरची जर का मर्यादा आपण पकडली तर हे झाले 25,500 आणि रब्बीचं हेक्टरी 10,000 रुपयाचं अनुदान 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये, म्हणजे हे झाले 3 हेक्टरचे 30,000 रुपये। म्हणजे 30,000 रुपये हे आणि 25,500 रुपये ते असे। जर का एखाद्या शेतकऱ्याकडे जर का 3 हेक्टर जमीन असेल तर त्याला 55,500 रुपये हे जमा झालेले आहेत। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना विचार पडला होता की हे इतके पैसे कसं काय जमा झाले। तर काही शेतकऱ्यांना झालेले आहेत मित्रांनो, आणि जसे नियमानुसार सांगितलेलं आहे राज्य शासनानं त्याच पद्धतीने झालेले आहे। याच्यामध्ये काही दुसरा काही मोठा विषय नाही आहे। तर ही थोडीशी एक माहिती होती आणि याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचा गोंधळ निर्माण झालेला होता। तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती आणि त्या शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केली असल्यामुळं त्याबद्दलचं आपण स्पष्टीकरण हे आता व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे। चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।